नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MSCIT स्टडी मटेरियल या चॅनलमध्ये. आज आपण 8व्या चॅप्टरची बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ आपण पाहणार आहेत. त्याच्यापैकी पहिला जो प्रश्न आहे तो आहे विविध माहिती स्रोत आणि लोकांना जोडण्याकरता कम्प्युटर नेटवर्कचा वापराशी संबंधित संकल्पना यापैकी कोणती आहे? त्याच्यापैकी पहिला ऑप्शन आहे कनेक्टिव्हिटी, दुसरा ऑप्शन आहे TCP/IP, तिसरा ऑप्शन आहे GPS आणि चौथा ऑप्शन आहे वायफाय. तर या ठिकाणी विविध माहिती स्रोत आणि लोकांना जोडण्याकरिता कम्प्युटरचं नेटवर्क कोणतं आहे आणि त्याच्याशी संकल्पना कोणती आहे, तर ती आहे कनेक्टिव्हिटी. म्हणजेच माहितीचं स्रोत आणि लोकांना जोडण्यासाठी कनेक्टिव्हिटी यालाच कम्प्युटर नेटवर्कची वापराशी संबंधित संकल्पना म्हटलेली आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे TV सिग्नल पोहोचवू शकणारी तसेच नेटवर्कमध्ये कम्प्युटरना जोडणारी उच्च फ्रिक्वेन्सीची प्रक्षेपण केबल यापैकी कोणती आहे? पहिला ऑप्शन आहे कोॲक्सियल, दुसरा ऑप्शन आहे 3D, तिसरा ऑप्शन आहे हाय डेफिनेशन आणि चौथा ऑप्शन आहे ट्विस्टेड पेअर. तर या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल कोॲक्सियल. TV सिग्नल पोहोचवू शकणारी कोॲक्सियल केबल ही उच्च फ्रिक्वेन्सीची प्रक्षेपण केबल असणारी केबल आहे, ज्याच्या माध्यमातून आपण TV सिग्नल पोहोचवू शकतो. तिसरा प्रश्न आहे लहान अंतरावर जसे सुमारे 33 फुटापर्यंत डेटा पाठवू शकणारे एक अल्प पल्ल्याचं रेडिओ कम्युनिकेशन मानक यापैकी कोणता आहे? त्याच्यापैकी पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ब्लूटूथ, दुसरा ऑप्शन आहे DSL, तिसरा ऑप्शन आहे ब्रॉडबँड आणि चौथा ऑप्शन आहे TCP/IP. तर या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे ब्लूटूथ. म्हणजे 33 फुटापर्यंत आपण त्या ठिकाणी ब्लूटूथच्या द्वारे या रेडिओ कम्युनिकेशनच्या द्वारे आपण 33 फुटापर्यंत डेटा पाठवू शकतो. चौथा प्रश्न आहे मोडेम ज्या गतीने डेटा प्रक्षेपित करतो त्या वेगाला म्हणतात, त्याचा वेग काय आहे, रेट काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे या ठिकाणी. तर मोडेम ज्या गतीने डेटा प्रक्षेपित करतो तर त्या वेगाला काय म्हणतात? तर याचं उत्तर बरोबर आहे या ठिकाणी. ऑप्शन्स पहा, डिजिटल वेग, दुसरा आहे मॉड्युलर रेटिंग, तिसरा आहे डायनॅमिक रेट आणि शेवटचा आहे ट्रान्सफर रेट. तर या ठिकाणी मोडेम ज्या गतीने डेटा प्रक्षेपित करतो त्या वेगाला ट्रान्सफर रेट असं म्हटलं जातं. पाचवा प्रश्न आहे DSL केबल आणि उपग्रहाद्वारे इंटरनेटला जोडण्यासाठी सामान्यतः वापरली जाणारी बँडविड्थ कोणती आहे? तर या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे बेस बँड, दुसरा ऑप्शन आहे मध्यम बँड, तिसरा ऑप्शन आहे ब्रॉडबँड आणि चौथा ऑप्शन आहे व्हॉइस बँड. तर यासाठी म्हणजेच DSL किंवा केबल किंवा उपग्रहाद्वारे इंटरनेटला जोडण्यासाठी सामान्यतः वापरली जाणारी जी बँडविड्थ आहे तर ती आहे ब्रॉडबँड सेवा. सहावा प्रश्न आहे इंटरनेटवरील प्रत्येक कम्प्युटरला या नावाचा एक विशिष्ट सांख्यिक पत्ता असतो. तर या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे IP पत्ता, दुसरा ऑप्शन आहे ब्रॉडकास्ट, तिसरा ऑप्शन आहे DNS आणि चौथा ऑप्शन आहे पॅकेट. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे IP पत्ता, ऑप्शन नंबर फर्स्ट. तर इंटरनेटवरच्या प्रत्येक कम्प्युटरला त्या ठिकाणी एक विशिष्ट सांख्यिक पत्ता असतो, त्याला आपण IP ॲड्रेस असं म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे काही वेळा लॅन अडॅप्टर नावाने ओळखली जाणारी ही विस्तारकारक कार्ड संगणकाला एखाद्या नेटवर्कशी जोडतात, त्याला काय म्हणतात? तर त्याचा पहिला ऑप्शन आहे PCMCIA, दुसरा ऑप्शन आहे सर्व्हर, तिसरा ऑप्शन आहे NIC आणि चौथा ऑप्शन आहे VPN. तर या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे NIC. म्हणजेच लॅन अडॅप्टर नावाने ओळखली जाणारी ही विस्तारकारक जी कार्ड असतात जी संगणकाला एखाद्या नेटवर्कला जोडतात त्यालाच NIC म्हणजेच नेटवर्क इंटरफेस कार्ड असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे डॅश म्हणजे एका लॅनला इतर लॅनशी किंवा अधिक मोठ्या नेटवर्कशी जोडू शकणारे एक साधन.
पहिला ऑप्शन आहे IDS, दुसरा ऑप्शन आहे पॅन, तिसरा ऑप्शन आहे नेटवर्क गेटवे आणि चौथा ऑप्शन आहे स्विच. तर या ठिकाणी 8व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे या ठिकाणी नेटवर्क गेटवे. म्हणजेच काय, एका लॅनला इतर लॅनशी किंवा मोठ्या नेटवर्कशी जोडू शकणारं एक नेटवर्क गेटवे म्हणजे एक साधन आहे त्या ठिकाणी. 9वा प्रश्न आहे, साधारणपणे वायफाय तंत्रज्ञानाचा वापर करणारे हे वायरलेस ॲक्सेस पॉईंट कॉफी शॉप्स, ग्रंथालय, पुस्तकाची दुकानं, कॉलेजेस आणि विद्यापीठं अशा ठिकाणी उपलब्ध असतात. वायफाय तंत्रज्ञानाचा वापर करणारे हे वायरलेस ॲक्सेस पॉईंट या ठिकाणी उपलब्ध असतात. त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे हॉटस्पॉट, दुसरं ऑप्शन आहे पॅन, तिसरं ऑप्शन आहे एक्स्ट्रानेट आणि चौथं ऑप्शन आहे लॅन. तर या ठिकाणी या 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे हॉटस्पॉट. जेव्हा आपण वायफाय वापरत असतो आपल्या कॉलेजेसमध्ये, विद्यापीठामध्ये, आपल्या क्लासमध्ये, तेव्हा त्या ठिकाणी हॉटस्पॉट या वायफाय तंत्रज्ञानाचा वापर करणारे एक वायरलेस ॲक्सेस पॉईंट असते, त्याला आपण हॉटस्पॉट म्हणतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे त्या ठिकाणी, बस, रिंग, स्टार, ट्री आणि मेश हे नेटवर्क डॅशचे प्रकार आहेत. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत आपल्याला. पहिला ऑप्शन आहे टोपोलॉजी, दुसरा ऑप्शन आहे स्ट्रॅटेजीज, तिसरा ऑप्शन आहे प्रोटोकॉल आणि चौथा ऑप्शन आहे साधनं. मित्रांनो, ह्याचं बरोबर उत्तर आहे या ठिकाणी टोपोलॉजी. बस, रिंग, स्टार, ट्री आणि मेश हे नेटवर्कचे टोपोलॉजी असं म्हटलं जातं. या व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.